हॅलो फ्रेंड्स, आज किचनची साफसफाई करायची होती मला. किचनची आरमारी आवरून घ्यायची होती. खूप उंदराने घाण करून ठेवलं होतं, पेपर कातरून ठेवले होते आणि खूप खराब करून ठेवले होते. आज मला वेळ होता तर मी आज आरमारी स्वच्छ करून घेते म्हटलं होतं. मुलगी पण राहत नाही, तिला सांभाळून करावं लागतं. एक एक कप्पा मी पहिले आवरत होते, कारण एवढं सारं सामान काढलं तर मग पुन्हा मुलगी पण डबे इकडे तिकडे करते. त्यामुळे मी एक एक कप्पाच करायचा ठरवला आणि एक एक कप्पा पेपर बदलवून घेत होते आणि जाळ्या काढून छान झाडून घेत होते. खूप उंदराने घाण करून ठेवली होती, पेपर कातरून खूप हे करून ठेवलं होतं, वास पण येत होती. त्याच्यामुळे मी आज आरमारी साफ करून घ्यायची होती. ते पेपर काढून मी दुसरे पेपर टाकत होते आणि डबे पण जे खराब झाले होते ते पण बघत होते आणि जे डब्यामध्ये आहे ते ऊन पण छान निघाले होते, ते पण काही थोडंफार सामान मी वाढू टाकले. आणि जे हमेशा खाली झाले की डबे घासतच राहते. जे चांगले डबे होते ते काही मी घासले नाही, जे खराब झाले होते तेच घासून घेतले होते डबे. आणि त्यानंतर एक एक कप्पा मी लावून घेत होती. तो वरचा तिखटाचा डब्बा आहे, तो काही मला खाली करायचा नव्हता. तो तिखटाचा डब्बा पण तसाच ठेवला, तो तेलाचा डब्बा पण तसाच होता. तिथं त्या डब्यामध्ये तेलाचे पॅकेट होते, ते पण वरचा कप्पा पण आवरून घेतला होता. 6 खाण्याची आरमारी असल्यामुळे खूप सारं सामान राहतं आपलं. थोडं थोडं आपण डब्यामध्ये घालूनच ठेवतो, आपल्याला माहीतसुद्धा राहत नाही का आहे डब्यामध्ये ते सुद्धा. मग नंतर आपण बघतो तेव्हा आपल्याला माहीत होतं. ज्वारी पण होती एका डब्यामध्ये, त्याला पण थोडे 1-2 सोंडे दिसले होते, ते पण मी वाळू टाकून घेतले. पापड पण होते एका डब्यामध्ये, ते पण मी वाळू टाकून घेतले होते. आणि एक एक कप्पा साफ करून घेत होते आणि पेपर चेंज करून मी पुन्हा तेच मांडणी करून घेत होती, डबे ठेवून देत होते. आणि खूप सारा कचरा निघाला आणि पेपर पण एकही उंदरानं चांगला ठेवला नव्हता. खूप कातरून ठेवले होते खूप सारे आणि वास पण येत होती. त्याच्यामुळे साफ करून घेते म्हटलं. आरमारी पण खूप मोठी आहे आणि सामान पण खूप आहे, डबे पण खूप आहे. त्यामुळे काही डबे मी खाली केले, जे जास्त खराब वाटत होते तेच घासले, कारण मी वारंवार डबे खाली झाले की घासतच असते. त्याच्यामुळे मी काही संपूर्ण डबे घासले नाही, जे खराब जास्त दिसत होते तेच घासायला घेतले. बघत होती डब्यामध्ये, कधी कधी आपल्यालाच माहीत नसतं काय आहे डब्यामध्ये. ते डबे पाहून मी जे सामान छान व्यवस्थित आहे, काही झालं नाही, ते सामान तसंच मी ठेवून देत होते. काही डबे लावून घेतले, काही डबे घासायला काढले होते. डबे पण घासायचे होते मला. मुलगी पण तिकडे खेळत होती, ती पण काही नाही काही विचकपणा करतच असते. तिला बघतच करावं लागते, खूप करूच देत नाही मला. मुलगा पण घरीच होता. आरमारी पण खूप मोठी आहे. किचन छोटी असल्यामुळे कशी ती आरमारी खूप मोठी आहे. पुष्कळ सारं सामान त्या आरमारीमध्ये मावतं आणि आपले डबे पण खूप सारे राहतात. काही नाही काही आपण डब्यामध्ये ठेवतोच थोडं थोडं घालून. त्याच्यामुळे कसं स्टीलच्या डब्यामध्ये आपल्याला काही दिसून येत नाही, आपल्यालाच माहीत नसतं. त्यामुळे बघत जे काही सामान मी काढून डब्यामधलं वाळू टाकलं होतं. ऊन पण खूप छान निघालं होतं बाहेर, तेच एक एक काढून नेऊन ठेवत होते. आणि जे डबे छान होते ते मी एक एक लावून घेत होते, कारण एवढा सारा पसारा काढला तर मुलगी पण विचक सांडोबड करून ठेवते, म्हणून मी एक एक कप्पाच आवरायला घेतली होती. तेच आज मी किचनचं सावरून घेत होती. ते आरमारी झाल्यानंतर मी थोडंफार साईडचं पण आवरून घेतलं होतं, तिथं पण खूप सारा कचरा झाला होता. त्यामुळे थोडं आज किचनचं मी आवरायचंच ठरवलं होतं आणि ते आवरायला घेतलं होतं. सकाळी मुलगी पण खेळत होती, तिचं पण बघावं लागतं आणि आपलं पण कामे चालूच ठेवावं लागतं. तिला साबुदाणा पापड दिसले होते, ती खात बसली होती. त्या मी वाळू टाकण्यासाठी काढले होते तर तिला दिसले होते, तीच खात बसली होती. नाही तर खूप त्रास देते, मागेच राहते माझ्या, काही करू देत नाही. काही काचाच्या भरण्या होत्या त्या मी ओट्यावरच ठेवल्या होत्या, कारण तिच्यासमोर पुन्हा नेऊन ठेवल्या तर ती फोडेल म्हटलं.
काही खराब झालेल्या वस्तू त्या पण काही फेकून दिल्या, कारण लक्षात राहत नाही आपण घेतो आणि तसंच ठेवून देतो, मग आपल्याला आठवण राहत नाही, त्याच्यामुळे ते खराब होऊन जातं. दूधवाला पण आला होता, दूध पण गरम करून घेतला. आपल्या लेडीजला कसं सर्वच कामं करावं लागतं. स्वयंपाक पण झाला होता, त्याच्यानंतरच मी आवरायला घेतलं होतं किचन. आज करून घेते म्हटलं, कारण आता दिवाळी दसऱ्यात दिवाळी पण जवळ आली आहे. थोडं आपण करत राहिलं म्हणजे आपले कामं थोडे होऊन जातात. एका वेळेस करतो म्हटलं तर होतच नाही, कारण सणवार जवळ येऊन जातात, मग आपलेच कामं राहून जाते. कपडे पण धुवायचे आहे, पुष्कळ सारे कपडे, पण 1-2 दिवस कपडे पण धुवून घेते. थोडं बेडरूम पण आवरून घेतली होती, तिथं पण उंदरानं खूप सारे घाण करून ठेवले होते. पेपर कातरून खूप 2 उंदीर आले ह्या, त्याच्यामुळे कसे उंदीर खूप त्रास देतो रात्री आणि डबे पाडपूड करत असतो, त्याच्यामुळे मी आज आवरून घेते म्हणून थोडा एक कप्पा मी काढत होती आणि त्याच जागेवर पेपर चेंज करून मी ठेवत होते. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगत जा. आवडतात की नाही ते पण सांगा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, शेअर करत जावा, मला सपोर्ट करा. मुलगी पण खेळत होती, ती पण इकडे तिकडे संपूर्ण बघून चाळूबळ करत होती. तिला पण अशा वस्तू काढल्या म्हणजे तिला पण वेगळंच वाटतं आणि खूप विचकपणा करत असते. इकडे पण आवरून घेतले होते, अलमारी पण ठेवून झाली होती माझी, छान व्यवस्थित लावून घेतली होती पेपर चेंज करून. असे मी मांडणी केली आहे. 6 कप्पे होते, ते पण मांडून घेतले. रॅकवरचे भांडे मला पुन्हा घासायचे आहेत, ते पण करून घेते. आणि हे वाळूत टाकले होते मी काही वस्तू, काही कडधान्य होते, काही पापड, मिरची पण नरम आल्या होत्या. लसणाला पण असं ओलसरपणा पकडला होता, त्यामुळे मी वाळू टाकला होता लसण पण. नंतर मी डबे घासून घेतले आणि वाळू टाकून ठेवून दिले. त्याच्यानंतर मी आंघोळ करून घेतली होती आणि जेवण करून घेतली होती. डबे घासून वाळायला टाकून दिले होते. तोपर्यंत आपण आपले दुसरे कामं आवरून घ्यावं म्हटलं, ते पण करून घेतलं. आपल्याला कोणते